नमस्कार. आज आम्ही शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात आहोत. त्याआधी आम्ही रेणुका माता मंदिराचे दर्शन घेतले. गाडीत सर्व सामान ठेवला आणि प्रवासाला सुरुवात झाली. रस्त्यात नाश्ता करायसाठी स्टॉप घेतला. घे ना बेटा, घे. कोणतं पाहिजे ते घे. नाचायला डान्स बेटा. असं आहे बघ. चष्मा काढलाय डॅडाने. टमाटर वडे मजेदार, वहा टमाटर वडे मजेदार, आहा टमाटर वडे मजेदार, वहा टमाटर. हा लविशाचा गॉगल आणि हा माझा गॉगल आहे. एक दिन इसको चूहे खाए, बिल्ली को बीमार गिराया. एक दिन इसको चूहे खाए, बिल्ली को बीमार गिराया. आहा टमाटर वडे मजेदार. आम्ही शेगाव पोहोचलो. अजून गजानन महाराज की जय. पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. मुलींना इथे खूप आवडलं. इथला परिसर खूप स्वच्छ असतो आणि वातावरण खूप शांत. प्रत्येकाने एकदा तरी शेगावला व्हिजिट केलं पाहिजे. गजानन महाराज की जय. इथे रूम बुकिंग सुविधा आहे. 900मध्ये AC रूम. हे फीडिंगसाठी रूम्स असतात. महिलांसाठी स्पेशल. आम्ही भक्त निवास 10मध्ये रूम बुक केली. रूम आणि वॉशरूम खूप क्लीन असतात. त्यानंतर आम्ही प्रसादालयात गेलो. इथल्या काही सूचना तुम्ही बघू शकतात. इथे वेस्टर्न आउटफिट अलाउड नाही. हे चप्पल स्टँड. त्यानंतर इथे कूपन काउंटर आहे. इथून कूपन घेऊन आतमध्ये जेवणासाठी जाता येतं. कसं आहे स्वरा? जेवणानंतर ज्यूस पिला. त्यानंतर आम्ही रूमकडे निघालो. नंतर आराम केला. त्यानंतर दर्शनाला जायचं होतं. आता मंदिरात दर्शनाला निघालो. ही मंदिर परिसरातलं पार्किंग आहे. पार्किंगमधूनच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे सगळं खूप नीट अँड क्लीन आहे. वातावरण खूप स्वच्छ.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे दर्शन घ्यायला तुम्हाला शेगावलाच यावं लागेल. मंदिराच्या बाहेर देवाची सामग्रीची दुकाने होती, तसेच खेळण्याची पण दुकानं होती. तिथे थोडं शॉपिंग केली आणि मग रूमकडे निघाले. काय इथं पण आहे, इथं पण आहे. आतमध्ये जा, जा आतमध्ये.